इथे कटोरी ब्लाउज आहे आणि तेही फ्रंट हुकाय आहे। तर आपण या ठिकाणी हुकायसाठी एक मार्किंग करूया। हे बघा, ही आपण एक मार्किंग केलेली आहे। ही हुक आहे, मार्जिन आहे आणि हे आपलं पॅटर्न आहे। या ठिकाणी आपण हे बघा, हे जे खाच आहे ते तयार आहे। हे आपले हुकायचे खाच आहे। हे बरोबर ह्या लाईन वरती ठेवायचे आहे। या पद्धतीने सरळ अशा पद्धतीने आपण आपलं पॅटर्न ठेवायचं आहे। या रेषेवरती आपले हे जे डॉट्स आहे याच्यावरती ते आले पाहिजे। आणि आपला फ्रंट नेक किती आहे, आपला फ्रंट नेक किती आहे, तर या ठिकाणी आपला फ्रंट नेक 6.5 इंचाचा आहे। तर आपण इथे काय करणार आहोत, हे बघा 6.5 म्हणजे 6 इथे पूर्ण इथे डॉट दिलेले आहे। 4 इंच, 5 इंच, 6, 7, 8 आणि 9। तर आपला 6.5 इंच नेक आहे। तर मग आपण या ठिकाणी 6 and 7 6 आणि 7च्या मध्यभागी आपण एक मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने। आणि आपण इथे या ठिकाणी 18 नंबरवरती एक मार्क करणार आहोत। हे बघा, आणि येथे 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने 3 डॉट लागलेले आहे। तर 1 नंबरवरती आपल्याला या ठिकाणी पॉइंट ठेवायचा आहे पेन पेन्सिलचा। आणि हा जो 4 नंबर आहे, हा 4 नंबर आपल्याला या आपण मार्किंग केलेल्या पॉइंट वरती आणायचा आहे। हे बघा, याने काय होणार आहे, आपलं जे शोल्डर आहे ते टाईट होणार आहे इथून। आणि या पद्धतीने व्यवस्थित इथून तुम्ही मार्किंग ही पूर्ण करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला 1/2 इंच लूजिंग द्यायची आहे। हे बघा, या ठिकाणी आपण ती नंतर करूया लूजिंग, कारण ह्या पॅटर्नचे जे अपर चेस्ट आहे ते 33 इंच आहे, 33 इंच आहे आणि आपल्याला 34 इंचाची बनवायची आहे। आता आपण सध्या याला मार्क करूया आणि आपण दुसऱ्या पेननी आपण याला एक्स्ट्रा जे आपण कस्टमाइज करणार आहोत त्याची मार्किंग देऊया। हे बघा, कशा पद्धतीने इथून आपण 4 नंबर पासून स्टार्ट करून पूर्ण हे बघा इथे 14 नंबरवरती यायचं आहे। इथून आपला क्रॉस पट्टी लागणार आहे आणि या पूर्ण याला एक आपण या पद्धतीने मार्किंग करणार आहोत। येथे आपल्याला 17 नंबरवरती मार्क करायचं आहे आणि इथून या पद्धतीने येथे बघा टी सारखा खाच बनलेला आहे, तेथे आपल्याला एक मार्किंग करायची आहे। आणि इथे 17 नंबरवरती एक खाच बनलेला आहे, तेथे पण एक मार्किंग करायची आहे। आणि 1 नंबर च्या खालती इथे एक 2 नंबर आहे, 2 नंबरवरती एक पॉइंट आहे, तेथे पण आपल्याला एक मार्क करायचा आहे। ठीक आहे, हे बघा, आणि येथे आपल्याला एक खाच आहे, तेथे पण आपल्याला एक मार्किंग लावून घ्यायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे। ठीक आहे फ्रेंड्स, यामध्ये बघा आपले जे पॉइंट्स आहेत ते आपण कशा पद्धतीने मिळवणार आहोत। सगळ्यात आधी या पॉइंटने आपण या 17 नंबरच्या पॉइंटला अशा पद्धतीने मिळवणार आहोत। हे बघा, फ्रेंड्स आपल्या इथे वरचे पॉइंट्स राहिलेले आहेत ते आपण व्यवस्थित लावून घेऊया।
पुन्हा आपण याच मार्किंगवरती ठेवतोय. हे बघा. ठीक आहे. या पॉईंटवरती मार्किंग केल्यानंतर येथे पुन्हा एक टी सारखा खाच आहे. येथे आपल्याला मार्क करायचे आहे. हे बघा, हे राऊंड शेपमध्ये जे खाच आहे तिथे आपण मार्क करत जाणार आहोत या पद्धतीने. आणि आपण याला उचलून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी ह्या 2 टी पॉइंटला आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. तसेच या 17 नंबरला येथे आपण 2 इंच दुसऱ्या नंबरचा जो पॉइंट आहे तो पेन्सिलनी केलेला आहे, त्यावरती आपल्याला टक्स पॉइंट लावायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. येथे पण या ठिकाणी आणि येथे जो आपण इकडे खाच लावलेला होता तेथे आपल्याला हा मिळवायचा आहे. हे बघा, तुम्हाला आता समजत असेल, येथे आपला कटोरी पार्ट आणि साइड पार्ट तयार होत आहे. आता येथे आपला जो नेक होता तो आहे 6.5 इंच. तर येथे आपण 6.5 इंचावरती एक मार्क करूया. आणि येथे आपण आपल्या गळ्यासाठी एक बॉक्स तयार करूया. हे बघा, आणि याला आपण या पद्धतीने, हे आपल्या पफ मास्टर मध्ये हे जे मल्टीपर्पज कर्व आहे हे त्यात दिलेले आहे. याच्या सहाय्याने तुम्ही खूप छान प्रकारे तुम्ही हे सगळे पॉइंट्स मिळवू शकता आणि शेप देऊ शकता. ठीक आहे. आणि आता आपण येथे गळ्याला मार्किंग करू. गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. तुम्हाला कशा पद्धतीने नेक हा डीप पाहिजे, यू शेप पाहिजे, खूप ओपन पाहिजे, रुंद पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही गळा घेऊ शकता. अशा प्रकारे हा आपला कटोरी पार्ट तयार झाला. हा साइड पार्ट, पण या ठिकाणी आपल्याला थोडंसं कस्टमाइज करायचं आहे. तर येथे आपण थोडंसं वाढवणार आहोत. याच्यामध्ये आपण इथे हा पार्ट जो आहे तो हा थोडासा वाढवलेला आहे. आणि इथे हलकसं आपण आर्म होल वाढवणार आहोत. हे बघा, आणि आपली ही फिटिंगची पॉइंट असणार आहे. इथे आपल्याला डॉट नाही काढायचा आहे, राऊंड शेप घ्यायचा आहे.
ठीक आहे. मार्जिन आपल्याला इथे खाली पण लावून घ्यायचे आहे. त्याच प्रकारे मार्जिन इथे पण येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण या ठिकाणी याला कट करून घेऊया. या ठिकाणी आपलं जे चेस्ट होतं ते आपण थोडंसं वाढवलेलं आहे. खाली आपण मार्जिन दिलेली आहे. आता आपल्याला फक्त या ठिकाणी मार्जिन लावायची आहे कट केल्यानंतर, कारण जर या ठिकाणी जर मार्जिन नाही लावली तर इथे आपलं 1 इंच ब्लाऊज जे आहे ते टाईट होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे मार्जिन लावायची आहे. यासाठी आपण सगळ्यात आधी हे जे पॅटर्न आहे ते आपण पेपरवरती फ्रंट साईड काढून घेणार आहोत. तसंही आपण डायरेक्टली कपड्यावरतीही करू शकतो, पण जर चुकीने आपण जर विसरलो मार्जिन लावायला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी आपण जे आहे पेपरवरती केव्हाही पेपरवरती फ्रंट पार्ट काढलेला हा बरा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपण इथे वाढवलेलं आहे, तर आपल्या क्रॉस पट्टीमध्येही आपण वाढवणार आहोत, पण क्रॉस पट्टी ही आपण पूर्णपणे वेगळी काढणार आहोत. येथे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. आणि येथे आपण कटोरी आणि साइड पार्ट हा वेगवेगळा करून घेणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स, हे बघा हा आपला कटोरी आणि साइड पार्ट तयार झाला. आता आपण क्रॉस पट्टी घेऊया. क्रॉस पट्टी घेण्यासाठी पुन्हा आपण आपला जे पफ मास्टरचा फ्रंट पार्ट आहे तो घेऊया आणि या ठिकाणी एक सरळ अशा पद्धतीने ठेवून, हे बघा इथे खाच आहे, येथे एक पॉइंट आणि येथे एक पॉइंट, अशा पद्धतीने आपण लावूया. आणि येथूनच आपण हा गॅप सोडून ह्या लाईनवरती याला ठेवून आणि येथे 14 नंबरला एक खाच आहे तेथे आपण मार्किंग करूया. पण आपल्या फिटिंगमध्ये येथे फ्रेंड्स 14 नंबरवरती येथे लावूया. परंतु या ठिकाणी पॅटर्नची जी कमरेची फिटिंग आहे ती 28 इंच आहे आणि आपली जी आहे ती 30 इंच आहे आपल्या कस्टमरची. तर आपल्याला या ठिकाणी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने आपण वाढवतो. आणि येथे वरतून आपल्याला मार्जिन लावायचं आहे, सिलाई मार्जिन. हे आपण या पद्धतीने ॲड करूया. हे बघा
ही आपली क्रॉस पट्टी ही तयार. अशा पद्धतीने ठीक आहे फ्रेंड्स. या पद्धतीने आपला पफ मास्टरचा यूज करून आपल्या पॅटर्नची जी कटिंग आहे ती कंप्लीट झाली आहे. आता आपण कपड्यावरती याला कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे ते बघूया. हे बघा, हा जो पार्ट आहे हा आपल्याला असं तिरपा नाही ठेवायचा आहे, हा आपल्याला सरळ ठेवायचा आहे. या पद्धतीने येथे आपल्याला सिलाई मार्जिन ॲड करायची आहे. हा पार्ट जो आहे तो सरळ यायला पाहिजे. ठीक आहे फ्रेंड्स. कटोरी पार्ट हा अशा पद्धतीने इथे सरळ आला पाहिजे. येथे आपली मार्जिन ॲड आहे. आपल्याला फक्त साईडमध्ये मार्जिन लावायची आहे. हा आपला टक्सचा पॉइंट आहे. ही आपली मार्जिन आहे. ठीक आहे फ्रेंड्स. ही मार्जिन लावता यावी यासाठी आपण जे आहे पॅटर्न ते आपण डायरेक्ट कपड्यावरती नाही घेत.
आपला टक्सचा पॉइंट आहे. चाय रखली इथे आपली कटोरी आणि हा आपला साइड पार्ट. हे बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट कट झालेले आहे.